विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल। नमस्कार मित्रांनो, MH15-2 या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि जवळच असलेली घंटा दाबायला विसरू नका। धन्यवाद। जिल्हा मार्ग हायवे, नॅशनल हायवे, इंटरनॅशनल हायवे, 2 वे, 3 वे, 6 वे, 4 वे, 8 वे समृद्धी मार्ग, रूट पिक्चर्स, हेलिकॉप्टर पिक्चर्स महाराष्ट्र सरकारकडे रस्त्यांची उपलब्ध आहे। छत्रपतींच्या टायमाला रस्ते होते का इतके चांगले? मग मला सांगा 8 तासामध्ये 1,500 किलोमीटर घोडा चालेल का? म्हणजे किमान एका तासात 200 किलोमीटर घोडा चालेल का? मग एका तासात जर 200 किलोमीटर घोडा चालू शकत नाही ते सांगणाऱ्या घोड्याच्या ध्यानात आलं नसेल का? मग तरी लोकांनी ऐकलं नाही का? मागे तो एक म्हणे छत्रपती शिवाजी महाराज डॉन होते। तुला डॉनची व्याख्या समजते का? डॉन कोणाला म्हणतात हे तर अंदाज काढ। एक दारू पिऊन माझ्या मोटरसायकल समोर उभा राहिला, भवानी तलवार महाराष्ट्रात परत आली पाहिजे। म्हटलं आली पाहिजे कुठे? तो म्हणे इंग्लंड। अरे एलिझाबेथन तू एका वर्गात शिकायला होता का? तुला व्हॉट्सअपवर मेसेज टाकला का आमच्याकडे घेऊन जा? महाराजांच्या 3 तलवारी, जगदंबा, दुर्गा आणि भवानी। त्याच्यातले जगदंबा इंग्लंड सरकारकडे, भवानी कुणाकडे याचा अजूनही इतिहास पुरातत्व खात्याला तपास लागलेला नाही। तरी तो भवानी महाराष्ट्रात आली पाहिजे। आता त्याने भवानी घेतली, तो ऐकेल का? अडचणी आहे। गावातले 80% तरुण पोरं छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांच्या मिरवणुका काढतात। गावातले 80% पोरं महापुरुषांच्या जयंतीची मिरवणूक काढतात, तर 90% महिला घराच्या बाहेर पूजा करायला सुद्धा निघत नाही। निघतात महापुरुषांची मिरवणूक जेव्हा गावातले तरुण पोरं काढतात तेव्हा पूजा करायला घराच्या बाहेर महिला निघत सुद्धा नाही। याचा अर्थ महिला दोषी आहे असं घडत नाही। ते मिरवणूक काढणारे पोरं डीजेच्या तालावर इतक्या खालच्या लेवलची गाणी लावतात की बाईला घराच्या बाहेर निघताना सुद्धा लाज वाटते। किती समजलं तुम्हाला? महापुरुष मुस्लिमांच्या संदलमध्ये जा, कुठल्या चित्रपटातलं गाणं वाजतं? जैन बांधवांची महावीर जयंती पहा, कुठल्या चित्रपटातलं गाणं वाजवतं? सिंधी लोकांची मिरवणूक पहा, बाबा जगरामची, कुठल्या चित्रपटातलं गाणं वाजतं? आपण शीख लोकांची गुरु गोविंद सिंगची जयंती पहा, कुठल्या चित्रपट? मग तुम्ही महाराष्ट्रातल्या लोकांनी ठेका घेतलाय का महापुरुषांच्या जयंतीला चित्रपटातलं गाणे वाजवायचा? हंगामा खडा करना मकसदनी परिवर्तन की धारा होनी चाहिए। हा संकल्प जर आपल्या डोक्यात येत नसतील मग आपल्याला महापुरुष किती समजले? छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी वाजले की 12, शिवजयंतीत अप्सरा आली म्हणजे किती डोके माझे आपण? अंदाज तर समजला पाहिजे आपण काय वाजवतो, काय गातो, काय म्हणतो। ही धारणा जर आपल्यापर्यंत पोहोचत नसेल तर आपण करू शकत नाही दादा। परिवर्तनाची नांदी आपल्या प्रत्येकाच्या डोक्यामध्ये अंतःकरणाच्या वृत्तीच्या संवेदनेपासून ते आपल्यापर्यंत संस्पर्शित झाली पाहिजे, अन्यथा आपण काही करू शकत नाही। महापुरुष फक्त ऐकू शकतो, त्याचं परिवर्तन करू शकत नाही। 350 वर्षापूर्वी छत्रपतीने स्वराज्य निर्माण केलं। विवेकानंदांनी या देशाकरता समर्पण दिलं, कोणी नाही दिलं? भगतसिंगाने दिलं। त्यांना वाटत असेल का येणाऱ्या पिढीने आमच्या बाबतीत असं करावं, इथे आमच्या जयंतीला यांनी असं करावं, ही त्यांची अपेक्षा होती का? भावनेचं भांडवल करून समाजाच्या भोळेपणावर आपलं जीवन व्यवस्थित करायचा प्रयत्न। म्हणून आपण छत्रपती किंवा इतर पुरुषांचा आश्रय घेऊ नका। छत्रपती शिवाजी महाराज हा MA-PhDचा विषय नाही, तर हा माणसाच्या प्रत्येकाच्या डोक्यात उतरण्याचा विषय, तो खऱ्या अर्थाने डोक्यात बसला पाहिजे। महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध कीर्तनकार यांनी त्र्यंबकच्या वारीमध्ये कीर्तन केलं होतं। कीर्तन ऐकायला वाचा गेल्यानंतर जगन्नाथ अण्णा पवार होते आणि कीर्तन झाल्यावर त्या महाराजांनी अण्णांना विचारलं, अण्णा कीर्तन कसं झालं? अण्णाने पेन काढला, डायरी काढली आणि अण्णांनी पेन डायरी काढून त्या डायरीवर, त्या पानावर लिहिलं, छत्रपती शिवाजी महाराज हा कीर्तनातला विषय आहे, कीर्तनाचा नाही। वा 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 वा, वाक्य लक्षात घ्या। छत्रपती शिवाजी महाराज हा कीर्तनातला विषय आहे, कीर्तनाचा नाही। म्हणजे तो सप्तमीत आहे, षष्टीत नाही। कीर्तनात तुम्ही 5-10 मिनिटं बोला ना, टोटली 2 तास कसं काय चालेल? टोटली 2 तास कसं चालेल? म्हणजे ही जाणीव आपण प्रत्येकाने डोक्यात घ्या। शेवटी माझं सगळ्यांना एवढंच सांगणं असतं की आपण या नेतृत्वाचा आधार घ्या। हेच खरं आधार आहे, हेच खरं चैतन्य आहे। आज 80% पोरी म्हणतात नोकरीवाला नवरा पाहिजे, त्याच्यावर त्यांच्या मम्म्या खतरनाक आहे। नोकरीवाला जावे पाहिजे, काय त्या नोकरीवाल्याचं? सिन्नरला नाशिकला फ्लॅट आहे, त्याचा 35 लाखाचा, 28 लाख लोन आहे, माहिती का तुला? त्याने रिटायर झाल्यावर पेन्शनवर हप्ते फेडले। पोरींच्या बाप पण मग जमीन जर म्हटली तर मुलाकडे जमीन किती? जमीन अशी विचारतो कस काय? त्याची पोर सकाळी 7:30ला शेतात गेली की 5:15लाच येणार आहे। दड भद्र्या, तिला घास कापता येत नाही अजून, काय याला जमीन पाहिजे? म्हणजे जमीन असली की नोकरी, नोकरी असली की जमीन, मग दोन्ही नसल्या माल वाया जाईल का? म्हणून पोरींच्या बापांना बायोडेटे काढावे लागतात। पोरांच्या बापा सहसा अजूनही बायोडेटे काढत नाही। पोरींच्या बापांना बायोडेटे काढावे लागतात, पोरांच्या बापांना बायोडेटेची गरज नाही। त्यांचा पोरगा मित्राच्या लग्नात जेव्हा डीजेवर नाचतो तोच त्याचा बायोडाटा असतो।
त्याला स्वतंत्र बायोडाटाची सुद्धा गरज नाही अजून. ही परिस्थिती आपली जरा सावकाश होऊ दे नाही का. हा विचार आपण प्रत्येकाने डोक्यात ठेवा. कर्तृत्व सिद्धी निर्माण करा. सगळ्यांना सगळ्यासारखं जमत नाही. माणसाला किती तुम्ही मोठे याला काही किंमत नाही. माणसाचं कर्तृत्व मोठं असतं. तुम्हाला किती चांगलं पद आणि किती चांगला सन्मान भेटला हा कधीच मोठा नसतो. जर पद आणि सन्मान मोठा असता तर पद्मश्री पुरस्कार भेटलेल्या रमाकांत आचरेकरला भारतरत्न सचिन तेंडुलकरचा खांदा भेटला नसता. लक्षात घ्या. शेवटी कर्तृत्व महत्वाचं असतं. सचिन तेंडुलकर जसा सिक्स मारतो ना तसा लता मंगेशकरला जमत नाही. पण लता मंगेशकर जसं गायन करतात तसं अमिताभला जमत नाही. पण अमिताभ जसे स्पीच थेरपी वापरतो तशी आपली हयाती खपली तरी बजेट बसणार नाही. त्यांच्या त्यांच्या वैयक्तिकीकरण आहे. त्यांच्या क्षेत्रात त्यांनी जागा निर्माण केली. ती जागा आपण सगळेजण कोणत्या तरी एका क्षेत्रामध्ये निर्माण करा आणि स्वतःचं कर्तृत्व नेतृत्व निर्माण करा. इतिहास तुमची वाट पाहतोय. कम खाना गम खाना नम जाना. कामं करत राहा. समाज तुमचा स्वीकार करणारच आहे. आज न उद्या आपल्याला प्रत्येकाला देव समाज सगळेजण स्वीकारणार आहे. त्याची जाणीव आपण प्रत्येकाने आपल्या अंतःकरणामध्ये डोक्यात घेऊया. पुन्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. संवादिनी वादकापासून तर नाद ब्रह्म वादकापर्यंत स्वराविष्कार प्राप्त या एकाचे मनोव्यापारी विश्व सवाय असा अतिशय परिसर आहे. गणपत नानायक बाबन महाराजांच्या मुखारविंदातून पूज्य महाराज आपल्याला संत चरित्र या ठिकाणी कथन करवित आहेत. सगळीच महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांचं ऋणाने निर्देश आणि नामनिर्देशन पूज्य अण्णा या ठिकाणी करणारच आहेत. पण खास करून या ठिकाणी गुरुजी हजर आहेत. आमचे माधव महाराज आहेत. धर्मी भरत महाराज आहेत. ही लोक यांच्या क्षेत्रातली उदक अग्नी धान्य झाल्या घडे पाक त्याच्याशिवाय ते शक्य नाही. उदक अग्नी धान्य झाल्या घडे पाक तसा कीर्तनकार गायक वादक झाल्या घडे कीर्तन. आणि ही मंडळी इतकी दिग्गज आहे की इथं माझ्यासारखाने माझ्यापेक्षा डल येडा उभा केला तरी लोक म्हणतील कीर्तन भारी झालं. पण लोकांच्या ध्यानात येणार नाही की हा जो मध्ये होता हा भारी नव्हता. आजूबाजूचं वातावरण इतकं पद्धतशीर होतं की येडं त्याच्यात फोडून गेलं होतं ना. बावळट मंत्री सुद्धा पोलिसांच्या सेक्युरिटीमध्ये खतरनाक वाटतो. खतरनाक त्याला एकही निर्णय घेता येत नाही. बरं एकही निर्णय घेता येत नाही त्याला. तरी लोक म्हणतात नाही 15 पोलीस त्याच्या मागे पुढे म्हणजे खतरनाक असेल तो. तशातला भाग राहतो आमच्या सारख्याचा. नाही गुरुजी त्याच्या कीर्तनाला होते. भरत महाराज त्याच्या कीर्तनाला होते. त्यांना काय माहिती तो मध्ये येडा होता. अशातला प्रकार आहे. पण हे सगळी किंवा आमच्या कृष्ण महाराजांच्या अण्णांचे की हे सगळी लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने आपण सगळेजण पाहतो गुरुजींच्या रूपात आपण सगळेजण पाहतो. भगवान महेश्वराने माहेश्वरी सूत्र जेव्हा लिहिलं पार्वती करता त्या माहेश्वरी सूत्रामध्येच वादन गायन आणि शब्दशास्त्र तिन्ही पद्धतीने जन्माला आले. आणि त्याच माहेश्वरी सूत्राचा आधार घेतणारे आपल्या सगळ्यांच्या सर्वांचे लाडके आदरणीय महेशजी भगुरे गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. गुरुजींच्या आवाजाची धार आवाजाचं वलय आपण सगळेजण पाहतोय अनुभवतोय. खरं म्हणजे संगीत ईश्वर की शक्ती हर सुर में बसे राम. हे कर्तृत्व त्यांच्या बाबतीमध्ये आपण पाहतो. लाईफ इज सिंग बट ऍट सिंगिंग. जीवन हे गीत आहे ते गाता गाता संपावं या पद्धतीत त्यांचं संगीत हेच आपलं जीवन आहे या पद्धतीत ते जगत आहेत. आणि नुसतं जगत नाही तर उद्याचे अनेक भगुरे गुरुजी सुद्धा ते तयार करतायत. अर्थात हा सुद्धा खूप महत्वाचा मुद्दा आहे. सगळे होणारे भगुरे गुरुजी होणार नाही पण भगुरे गुरुजींचे होतील हे मात्र नक्की आहे. सगळे गुरुजी होणार नाही पण गुरुजींचे होतील इथं कोणाला संशय नाही. सत्तेलाच आमचे माधव महाराज हे सगळीच महाराज मंडळी आणि भरत महाराजांच्या बाबतीत आपल्याला काही सांगायची गरजच नाही. हा छोटा तीर घाव बडा नाही का. छोटा तीर लेकिन घाव बडा नाही का. तशातला प्रकार आहे. मी मागच्याही वर्षी बोललो होतो की अण्णांचं ज्यांच्याशी आंतरिक प्रीतीच्या प्रेमाचं मला वाटतं महाराष्ट्रातलं सगळ्यात जास्त सख्य कोणाशी असेल तर ते फक्त नामदेव महाराज पठाडेंशी होतं. आणि त्या नामदेव पठाडे महाराजांना खूप चांगला पकवाजी वाजवता येत होता म्हणे. पण परमेश्वराने त्यांना या जन्मात ती संधी फार कमी दिली. ती संधी भरून निघावी म्हणून ते पठाडे गेले आणि हे पठाडे आले. खऱ्या अर्थाने आता नावातच भरत हाच परिणाम भारत आपल्या नावात सगळंच येतं नाही का. नाद ब्रह्माचे अतिशय त्यांच्या हातामध्ये जो आविष्कार आहे तो ब्रह्मपदाला पोहोचवण्यात अतिशय उत्तुंग पद्धतीचा आविष्कार आहे. तेव्हा त्या सगळ्यांना सर्व काल सर्व पद्धतीच्या शुभेच्छा देतो. आपण सगळेजण कोणी जागा सोडणार नाही अशी तुमच्या वतीने अण्णांना शाश्वती देऊ का नको. नाही तर तुम्हाला सवय तुम्ही उभे राहा आम्ही पाडू. कोणी जागा बाहेरचे बसलेले आतल्या बसलेले कोणी जागा सोडायची नाही. जो जागा सोडेल तो जागा सोडेल.
जो जागा सोडेल त्याला त्याच्या शेजारी बसलेल्या माणसाची शपथ. शेजाऱ्यांशी कनेक्ट करून घ्या. उठू नको, तुझ्या माझा जीव आहे. फक्त प्लॅनिंग करू नका, माझा जीव तुझ्या ते, तुझा जीव माझ्या ते, मग जोडीने उठून बाहेर ट्रान्सफर करू. असं कोणी धाडस करू नका. असं कोणीच धाडस करू नका. कोणी जागा सोडणार नाही. पुढे सगळं विनंती करतो, जितनी राह के तुम लोगों ने मेरे बारे में उतरी तो कोई बढ़िया बात नहीं. ये तो आशीर्वाद है तुम्हारे जैसे माँ बाप का और इन्हीं महाराज लोगों का. खरं म्हणजे इथं येणं माझं 9वं कीर्तन आहे आता या जागेवरचं. 2011 अमृत महाराज जोशींच्या जागेवर 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 नाही का. म्हणजे माझे पाऊण तप झालं. सप्ताहाचं 1.5 तप पण माझं पाऊण तप नाही का. म्हणून या पद्धतीने मी आपल्या सगळ्यांपर्यंत या ठिकाणी पोहोचलोय. जितने रहा कि तुम लोगों ने मेरे बारे में उतरे तो कोई बढ़िया बात नहीं. ये तो आशीर्वाद है तुम्हारे जैसे माँ बाप और इन्हीं महाराज लोगों का, वरना मुझमें भी कोई बढ़िया बात नहीं. धन्यवाद. अस्तु. ज्ञानेश्वर